मग जर नेक्स्ट टाइम जर दोघं स्ट्रॉंग असू तर तू मला काढणार नाही. सिंपल. रिक्षा भोपळा घेऊन उभे राहणार. तेच ना. रिक्षा भोपळा घेऊन उभे राहणार. पण ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? मी दहा वर्षांनी बोलवलं नाही तर ते मला त्यांना बोलवून स्टेजवर मला तर उभंच करायचं नव्हतं. त्याला इम्पॉर्टन्स द्यायचं नव्हतं. तो आला असता माझ्या बरोबर. आमच्याकडे त्यांना फोटो मिळाले असते माझ्या. संध्याकाळी 6 वाजता. आता होते आठवण तुमची सगळ्यांची. काय करणार आपण? नेहमीच काढलं ना. ठीक आहे, आपल्या बाजूने पण होईल काहीतरी. सगळे आपले प्रेक्षक आहेत, आपले मित्र इथे होते, ते आहेत जे बाहेर गेले त्यांच्यासाठी. बाहेर गेल्यानंतर त्यांना सांगता आलं पाहिजे आपल्याला की यार, त्यांना अजून म्हटलं पाहिजे की बस थँक्यू यार, तुम्ही आपलं नाव राखलं. अभी तुम ये ऐसा हो जाएगा तो कैसा चलेगा भाई? नको ये बाहेर येतो. नको ये लवकर ये बाहेर. संध्याकाळी 6:15 वाजता. मला का काढलं तुम्ही उमेदवारीतून? वाटलं तुम्हाला नॉमिनेट केलं नाही तर तुम्ही काढलं. मला करायचं होतं या आठवड्यात नॉमिनेट. उमेदवारी नाही मिळाली आणि कॅप्टन नाही झालो तरी आपण राहतो. पण तू मला डायरेक्ट घराबाहेर काढायला निघाला. नाही, नॉमिनेट का केलं मग? घराबाहेर जाण्यासाठीच ना. तुम्ही मला उमेदवारीतून काढायला नव्हतं पाहिजे. अरे मी आधीच विचारतोय, तू उमेदवारीचं बोलतोय. प्रत्येकाचा एक आठवडा असतो. सो तो जो आठवडा होता ना, ज्याच्याबद्दल तू तिथे रिझन दिलास, मला ते नाही पटलं. कारण माझा पण तो आठवडा होता की जिथे मी कुठेतरी खचले होते, माझ्यासोबत काही गोष्टी होत होत्या किंवा मला घरच्यांची आठवण येत होती. मला थोडा मानसिक त्रास होत होता आणि हे मी कधी कुणाला सांगितलं नाही, कारण माझा तो स्वभाव नाहीये. मी रात्री एकटी इथे रडायचे. हे बिग बॉसनी बघितलेलं आहे, तर मी पण कधीतरी आली होती एकदा ती. तर माझं एवढंच म्हणणं की ते यूज नको करूस. ते त्याच्याने नाही यूज केलं मी. मला माहित पण होतं की मानसिक प्रॉब्लेम होता तेव्हा. मला फक्त आपलं बोलणं व्हायचं नाही, आपलं काहीच व्हायचं नाही. ओव्हरऑल ऍज अ प्लेअर मी पाहत होतो की तुझं अप अँड डाऊन व्हायचं घडवायला. मी त्याच्यावर तुला वीक, त्या अर्थाने वीक नाही गेलं की एक टोटल जर्नी पाहिली. तू माझ्याकडून बोलू शकते त्याचं काय हे प्रॉब्लेम नाही. पण मी नाही जनरली वापरत, कारण मला ऑनेस्टली माहित नव्हतं मानसिक तुझा प्रॉब्लेम काही आहे. दुसरी गोष्ट, मी विषयाला बोलवलं नाही. विषयाला बोलवू शकलो असतो मी, कारण की मला त्याच्यावर काही स्टेज शेअरच करायचं नव्हतं. त्याला इम्पॉर्टन्स द्यायचं नव्हतं. ओके, तो मला माझ्या स्पेस मध्ये नकोच होतं म्हणून मी ते केलं. परत ते होणार हे आणि मला ते इम्पॉर्टन्स द्यायचं नाही झालं. सेकंडली सागर, मला प्रभू आणि सागरचं आहे, त्याच्यात होतं उरले पण संकेत मला स्ट्रॉंग वाटतो. जेवढा आलाय तेवढा त्याने तो टास्क केलाय वगैरे वगैरे. माझ्या आणि संकेतच्या कम्पॅरिझन मध्ये तुला संकेत स्ट्रॉंग थोडस मला स्ट्रॉंग वाटतो माझ्यापेक्षा टास्क मध्ये वगैरे. बेसिकली नॉमिनेशन पासून माझं नॉमिनेशन तुला कधीच दिलेलं नाही. मी पण आतापर्यंत नाही दिलेलं तुम्हाला. पण मला डायरेक्ट घरचा रस्ता आहे ना. तू डायरेक्ट घरचा रस्ता आहे. मी का दिलेला? कारण की मला खूप राग येत होता. जसं तुम्ही कसं खूप मनामध्ये सासून ठेवलं होतं आणि तिकडे जाऊन तुम्ही हे झालात, तसंच माझ्या मनात खूप काही झालं होतं की बाबा मला दादा का ओरडतोय, छोट्या छोट्या गोष्टीवर मला दादा का ओरडतोय, याच मला वाईट वाटत होतं. म्हणून मी त्या नॉमिनेट केलं. तुम्हाला घराबाहेर काढत होतं. हो, मला तुमचं ते पटलंच नाही. तेच नाही, खूप सारं बारा, खूप काही बारा. जो तुला ओरडतो त्याला तू म्हणजे घरात ओरडायचं नाही. म्हणजे हक्काने कुठली गोष्ट सांगायची तसं नाही. तुमचा मला स्वभाव पटत नाही. मला असं वाटत होतं की तुम्ही हे बरोबर. माझा स्वभाव पटत नाही, मी घराबाहेर गेलो पाहिजे. बस माझं मत. चालेल. हे आधीपासून सांगायचं मला काढण्याच्या आधी तुलाच काढलं असतं बाहेर. इतक्या दिवस मला तुम्ही चांगले दिसत होता, पण आता नाही दिसत. नाही दिसत. पण आता तुला एक सांगायचं होतं फक्त, तू त्या मोठ्या भेटेल तुझी लॉयल्टी असेल तिथे किंवा काही असेल. लॉयल्टी मी तुला सांगते, मी खूप गेम व्हाईज बघते. मी आता स्वतः संकेतला सांगितलंय की एंडला दीपाली त्याच्या जागी मी असते आणि तू आणि तन्वी असतात तरी मी तन्वीलाच दिली असते कॅप्टन्सी. कारण गेम जसं दिसतो ती माझी जागा खात नाही, तिची जागा ऑलरेडी तिथे आहे. सो तीच तिला दिली तर मला काही प्रॉब्लेम नाही. पण संकेत माझ्यासाठी कॉम्पिटिशन आहे की तो माझी जागा खाऊ शकतो तिथे. म्हणजे मी ज्याप्रमाणे बघते तसं आहे. ऍट दी एंड माझ्याकडे जर ऑप्शन असेल की विशाल असेल आणि तन्वी असेल किंवा व्हॉटेवर किंवा बाकी अजून कोण असेल, ह्या दोघांना सपोर्ट करेनच मी. कारण
मी बघते त्यांना, मला स्वतःला निराश नाही करायचं. पण तुम्हाला की मी- विशालचं तुझ्याकडे आहे का तेवढे नाही त्याचं नसेल असेल. नाही नाही, मी तुला सांगते की मी ज्या प्रकारे गेम बघते मी त्याप्रमाणेच खेळते. तन्वी झाली तरी चालेल, तू तर ऑलरेडी निघाला होता. मला दीपाली ताईला पण इव्हन द्यायची नव्हती कॅप्टन्सी, किंवा माझी इच्छा नव्हती की तिने व्हावं. मी honestly सांगतो, मी तुला बघतो फॅमिलीज मध्ये. मी पण तुला बघते आणि मला विशाल आहे, त्याचं त्याला गेम चांगला खेळतो वगैरे वॉटेवर इट इज. तो गुड प्लेअर नाही, तो अँग्री प्लेअर आहे. एक्झॅक्टली. आणि ॲज अ ह्युमन बिईंग तो खूप हे होतं की त्याचा इगो, त्याचा अहंकार, त्याच्यावरूनच भांडण झालं. ठीक आहे, असेल तर लोकांना ऑडियन्स गेम खेळतो, पण मला तो डिझर्व वाटत नाही. माझ्याबद्दल तुम्ही वाईटच डिस्कस करता. मी वाईट